नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू पर्यावरणीय व्यवस्थापन. सर्वप्रथम बघू आपण परिसंस्था म्हणजे काय. तर सर्वसाधारणपणे परिसंस्थेचा विचार केला तर जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होत असते. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका ही महत्त्वाची असते. अन्न निर्मिती करणाऱ्या उपयुक्त वनस्पती, त्यांना खाणारे विविध प्राणी जसे हरिण, शेळ्या मेंढ्या, गाई म्हशी, घोडे उंट ज्यांना आपण शाकाहारी प्राणी म्हणतो, आणि वनस्पती आणि प्राणी या दोघांनाही खाणारे जे प्राणी आहे त्यांना आपण मांसाहारी प्राणी असे म्हणतो. त्यामध्ये मानवाचा सुद्धा समावेश होतो. या व्यतिरिक्त निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचासुद्धा खरंच खूप उपयोग आहे. कारण हे वनस्पती, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी हे मृत झाल्याच्या नंतर त्यांच्या शरीराचं विघटन करण्यासाठी हे जीवजंतू महत्त्वाचे असतात. म्हणजे परिसंस्थेमध्ये हे चारही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. हे संपूर्ण सजीव एकमेकावर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यांची एक विशिष्ट अशी साखळी अन्नासाठी तयार झालेली असते, म्हणून त्याला आपण अन्नसाखळी म्हणतो. परिसंस्थेमध्ये विविध प्रकारच्या अन्नसाखळ्या आपल्याला पाहायला मिळतात. आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर बघू आपण पर्यावरण व परिसंस्था यांचा संबंध. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडत असते. त्यांचे परस्पर संबंध फार महत्त्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो. तो म्हणजे एक जैविक घटक आणि दुसरा अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्यालाच आपण परिस्थितिकी असे म्हणतो. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जातात त्यास आपण परिसंस्था असे म्हणतो. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. परिसंस्था लहान किंवा मोठीही असू शकते. सर्वात लहान परिसंस्था म्हणून आपण डबक्याचं उदाहरण देऊ शकतो. तर पृथ्वी ही एक मोठी परिसंस्था आहे. म्हणजे परिसंस्था ही लहानही असू शकते किंवा मोठीही असू शकते. एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र मिळून परिसंस्था बनत असते. पर्यावरणामध्ये विविध जलचक्र, वायुचक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी असंख्य चक्रे आहेत. या चक्रामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्यांचे जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे असे म्हटले जाते. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक, काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्या मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होत असतो. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. यातूनच पर्यावरणीय प्रदूषणाची समस्या निर्माण झालेली आहे.
पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक बदल होय. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे यालाच आपण पर्यावरणीय प्रदूषण म्हणतो. हे प्रदूषण घडून येण्यासाठी विविध गोष्टी कारणीभूत असतात, ज्यामध्ये मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणेही प्रदूषण घडवून आणतात. प्रदूषण ही एक व्यापक संकल्पना आहे. आपल्याला माहीत आहे, हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लॅस्टिक इत्यादी विविध प्रकारचे प्रदूषण आपल्याला माहीत आहे. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहीत नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणे गरजेचे आहे. म्हणजेच पर्यावरण संवर्धन ही एक प्रभावी लोकचळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. याकरिता लहान वयापासून मुलामध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवली पाहिजेत. तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारी असेल. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे अतिशय महत्त्वाचे आहे. आज जगातील सर्व विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहे. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणेही निश्चित केलेली आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी विविध प्रकारचे कायदेही केलेले आहे. यामध्ये वन संरक्षण कायदा हा 1980 करण्यात आला. याद्वारे वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आली. यानंतर 1986 पर्यावरण संरक्षण कायदा आला. या कायद्याअंतर्गत प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे हे या कायद्यात स्पष्ट सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा आला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलम आहे, जसे कलम 49, कलम 49ब, 49क असे वेगवेगळे कलम त्या कायद्याअंतर्गत सांगण्यात आलेले आहे. यामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालणे, त्यांचे अवयव, त्यांची कातडी विकण्यास बंदी घालणे यासारखे निर्बंध या कायद्यामध्ये घालून देण्यात आले. पर्यावरण संवर्धन ही एक सामाजिक जबाबदारी असली पाहिजे. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाने पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर ठेवले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवापेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरवले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती दिली त्या साधनसंपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला आणि आपले जीवन सुखी समृद्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आणि जेवढे निसर्गाकडून घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. यावरून एक गोष्ट अशी लक्षात येते की पर्यावरण समतोलमध्ये मानवाची महत्त्वाची भूमिका आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण संवर्धन करण्याची कामही तोच करू शकतो. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहीत नसते व अजाणतेपणे ते ही कृती करत असतात. त्यासाठी मानवाला त्याची जाणीव झाली पाहिजे आणि मानवाला पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या बाबतीत त्याची जबाबदारी काय हे समजणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन आणि जैव विविधता यांचा अगदी जवळचा संबंध आहे. तो कसा आहे ते आपण बघू. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवावर होत आहे.
निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवातील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्यालाच आपण जैवविविधता असे म्हणतो. ही जैवविविधता आहे ती आपल्याला 3 पातळ्यावर दिसून येते. पहिली पातळी आहे आनुवंशिक विविधता. एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय. उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमध्ये हे आनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. दुसरी पातळी आहे ती म्हणजे प्रजातींची विविधता. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच प्रजातींची विविधता म्हणतात. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. तिसरी पातळी आहे परिसंस्थेची विविधता. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते, जे आपण याआधी बघितलं आहे. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. आतापर्यंत आपण पर्यावरण संवर्धन, संरक्षण संदर्भातील कायदे, नियम आहेत यांचा अभ्यास केला. समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन देखील हे कार्य करत आहे. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्था यामध्ये कार्य करत आहे. काही स्वयंसेवी संस्था आहेत तर काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था आहे. स्वयंसेवी संस्थांमध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई, केरळ शास्त्र साहित्य परिषद त्रिवेंद्रम असे विविध स्वयंसेवी संस्था आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था आहे त्यामध्ये निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनाची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था, ज्याचं मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झर्लंड येथे. वर्ल्ड वाईड लाईफ फंड हे न्यूयॉर्कमध्ये आहे. हरित हवामान निधी जे सोंगडो दक्षिण कोरियामध्ये आहे. अशा विविध प्रकारच्या संस्था आहे पर्यावरण संवर्धनाचं कार्य करत आहे. ग्रीन पीस ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. 26 देशातील 25 लाखाहून अधिक व्यक्ती या संस्थेचे सभासद आहेत. पर्यावरण संवर्धन करताना मानवाच्या विविध भूमिका आहे. त्या भूमिका मानवाने जर व्यवस्थित केल्या तर पर्यावरणाचं रक्षण हे व्यवस्थित होऊ शकते. तर पर्यावरणात मानवाच्या भूमिका कोणत्या आहेत ते बघू. पहिली मानवाची भूमिका आहे टिकविणे, म्हणजे उपलब्ध साधन संपत्ती टिकवून ठेवणे. दुसरा आहे नियंत्रण, यामध्ये पर्यावरणाची हानी रोखणे, हानी करणारी कृती थांबवणे, मानसिकता बदलणे. तिसरी आहे निर्मिती, यामध्ये पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे, नवनिर्माणसाठी प्रयत्न करणे. त्यानंतरची भूमिका आहे जतन करणे, म्हणजे जे उरले आहे त्यांचे जतन करणे, हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवणे, अज्ञात क्षेत्र टिकवून ठेवणे. यानंतरची मानवाची भूमिका आहे ती म्हणजे प्रतिबंध करणे, यात संभाव्य धोके रोखणे, नवीन कृती कार्यक्रम आखणे, पर्यावरणाला हानी पोचवणारे घटक कोणते आहेत त्यावर प्रतिबंध घालणे. आणि या सर्वांच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची मानवाची भूमिका आहे ते म्हणजे प्रसार करण्याची. तर पर्यावरण संवर्धन करण्यासाठी शिक्षण, मार्गदर्शन, जागृती, अनुकरण, संघटन, प्रत्यक्ष सहभाग या विविध प्रसार माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची गरज लोकांपर्यंत पोहोचवणे हे जर शक्य झालं तरच पर्यावरण संवर्धन होऊ शकते. कारण पर्यावरण संवर्धनामध्ये मानवाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर बघू आपण जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. आज सुमारे 86% संवेदन क्षेत्र आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहे. यामध्ये सध्या फक्त
3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहे. यामध्ये 1,50,000 वनस्पतीच्या प्रजाती समाविष्ट आहे, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी फक्त 50% एवढे आहे. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतीच्या प्रजाती आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहे. पर्यावरणाची होणारी हानी याचा मोठा परिणाम विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांवर होत आहे. त्यामुळे बरेचसे प्राणी आणि वनस्पती हे धोक्यात आलेले आहे. तर धोक्यात आलेल्या काही प्रजातींचे वर्गीकरण हे आपण बघूया. धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण पाहताना पहिला प्रकार पाहू तो म्हणजे संकटग्रस्त प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. यांची उदाहरणं जर सांगायची झाल्यास लायन, टेल्ड वानर आणि तनमोर. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुर्मिळ प्रजाती. या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थानविशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा, कस्तुरी मृग. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संवेदनशील प्रजाती. या प्रजातीची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटतच राहते. सातत्याने घटणारी जीवसंख्या हे या प्रजातीबाबत चिंतेचे कारण आहे. उदाहरणार्थ आहे पट्टेरी वाघ आणि गीरचे सिंह. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात आल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे अशा प्रजातीबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ आहे सेक्रू खार. तर या सर्व प्राण्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यकाळात आपल्याला हे प्राणी फक्त चित्रामध्येच पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त असंख्य अशा वनस्पतीच्या जातीसुद्धा आहे जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून या पर्यावरण संवर्धनाची गरज आहे आणि पर्यावरण संवर्धन करण्यासाठी पर्यावरणाच्या व्यवस्थापनेची आपल्याला गरज आहे. अशा पद्धतीने आपण पर्यावरणाची व्यवस्था केली तरच पर्यावरणाचे संवर्धन होते, अन्यथा पर्यावरणाचे संवर्धन होणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.